हा ग्रंथ श्रवणाचा आहे, पण डोळे म्हणू लागलेले आमची रूपाची खाणी इथे उघडली. डोळे म्हणायला लागलेले नाही नाही, हा ग्रंथ आमचा आहे. एका रसाळपणाची अलोभा ही श्रवणीची होती जीवा, बोले इंद्रिय लागे कळंबा एकमेका. इंद्रियामध्ये भांडण लागलं ज्ञानेश्वरी ग्रंथामुळे. डोळे म्हणू लागलेत नाही नाही आमचा ग्रंथ आहे, कान म्हणू लागलेत आमचा आहे, नुसता ऐकण्याचा आहे. डोळे म्हणले नाही. जेव्हा ज्ञानेश्वरीच्या ओव्याकडे बघतो ना, तेव्हा आम्हाला रूपाची खाण निर्माण झाली असं वाटतं. म्हणून डोळे म्हणू लागलेले आमचा ग्रंथ आहे. सहज शब्दोतरी विश्व श्रवणाचा, परी रसना म्हणे हा रसो आमचा. घ्राणाशी भाव जाय परिमळाचा हा तोच येतो. सहज ग्रंथ हा श्रवण करण्याचा आहे, पण रस इंद्रिय म्हणजे रसना म्हणजे जीवा म्हणू लागलेली नाही, हा माझा विषय. जिभेचा विषय काय आहे मुलांनो? जिभेचा विषय काय? वाद, चव, स्वादिष्टपणा. जिभेचा विषय. जिभेला कळतं ना, जिलाबी गोड आहे, स्वादिष्ट. गुलाबजाम बासुंदी चांगली आहे, जिभेला कळतं. ज्ञानेश्वरी ग्रंथ हे श्रवण करण्याचा आहे का खाण्याचा आहे? पण जीभ म्हणू लागली नाही माझा आहे. कारण मला पारायण करत असताना एवढी रसना वाटते, एवढी गोडी वाटते, एवढी गोडी वाटते, हे अमृत पेल्यापेक्षाही गोडी वाटते. म्हणून जीभ भांडू लागली बाकीच्या इंद्रियांना, तुमचा नाही माझा अधिकार आहे. ज्ञानोबा म्हणतात परी रसनामध्ये रसो हा आमचा रस येतो. ज्ञानेश्वरी ग्रंथ आमचा आहे. जीभ पुढे आल्याबरोबर कान पुढे आले, आपलं नाक पुढे आलं, नाक म्हणू लागलं नाही माझा ग्रंथ आहे, माझा विषय तो ज्ञानेश्वरी. म्हणजे वास्तविक नाकाचा विषय काय आहे मुला? सुगंध आहे का नाही? सुगंध. फुल किती सुगंध आहे नाकाला कळतं, सेंट नाकाला कळतं, सुगंध द्रव्य नाकाला कळतं. ज्ञानेश्वरी श्रवण करण्याचा आहे, वाचायचा आहे का सुगंध घेण्याचा विषय? बोला. श्रवणाचा. परंतु नाक म्हणू लागलं नाही नाही सुगंध माझा. ज्ञानेश्वरी तू सुगंध येतो मला. ज्ञानेश्वरी माझा विषय. घ्राणाशी भाव जाय परिमळाचा तोच होईल. नवल बोलती रेखेची वाहनी, देखता डोळ्याही पुरो लागी धनी. ते मोनी उघडलेली खाणी रूपाची जे. मन धावून आलं, मन बोलू लागलं माझा विषय. कारण मी ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या शब्दाला, ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या अर्थाला आलिंगन देतो. माझं मी तृप्त होतो. वास्तविक मन मी चंचले, माकडापेक्षाही मन चंचले, वाऱ्यापेक्षाही चंचले. माकडापेक्षा 1000 पटीने चंचले, वाऱ्यापेक्षा 1000 पटीने चंचले. पण मन म्हणताय जेव्हा ज्ञानेश्वरी श्रवण करतो ना, तेव्हा मी स्थिर होतो, शांत होतो. ज्ञानेश्वरीचं पारायण होतं ना, तेव्हा माझ्या धावण्याचा वेगच संपून जातो. बघा, जे तर संपूर्ण पद उभरे तेथे मनची धावे भावे रे. बोली भुजे आवे घरे आईशे इंद्रिय आपुलाली भावी. झोंबती परी सरीसे पनेची बुजावी. जैसा एकला जगचे ओढी सहस्त्र. तसा ग्रंथ एकच आहे, पण सगळ्या इंद्रियांना आनंद देणारा ग्रंथ ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. तसा सूर्य एकच आहे, पण प्रकाश मात्र सगळ्यांना देतो. सूर्य उगवल्याबरोबर माणसंही जागे होतात, पशु पक्षी जागे होतात, सगळं जग जागं होतं. सूर्य काही वेगवेगळा नाही, एकच आहे, पण सगळ्यांना जागृत करतो, सगळ्यांना प्रकाश देतो. तसा ज्ञानेश्वरी ग्रंथ एकच आहे, पण सगळ्यांना त्या ठिकाणी काय देत असतो? आत्मसुख त्या ठिकाणी देत असतो. ज्ञानोबारायांनी ही ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे आपल्याला ताट भरून दिलेलं कैवल्य रसांचं जेवण आहे. कैवल्य रसाचं काय आहे ते? हे असो या बोलाचे ताटी भरी, वरी कैवल्य रस वगैरे हे प्रतिपती मी केली निष्काम. ज्ञानोबाराय म्हणजे मी ही निष्कामाला साधकांना ही मी भोजनाचं त्या ठिकाणी प्रतिपती म्हणजे भोजनाची असणारी त्या ठिकाणी निमंत्रण दिल्यात आहे, भोजन दिल्यात. महाराज हे भोजन खाल्ल्यानंतर सकाळी जेवढी पुन्हा दुपार भूक लागते. जास्त आधी झालं तर अपचन होतं. कधी कधी एखाद्याला गोड खाल्लं तर डायबिटीज, त्या मधुमेह माणसाला गोड खाल्लं तर दवाखान्यात जावं लागतं.
एखाद्याला तिखट पचत नाही, एखादं जेवण खारट होतं, आम्ही होतं. पण एक कैवल्य रसाचं जेवण ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या ताटामध्ये आपल्याला वाढलेला आहे. कैवल्य रस म्हणजे त्या ठिकाणी सर्व सुख, म्हणजे त्या ठिकाणी असणार माणसाचं इति कर्तव्य. पण ज्ञानेश्वरी श्रवण करत असताना, ज्ञानेश्वरी जेवत असताना काही नियम सांगितले. आत्मप्रभानीच नवी तेचे करुणी ठाणवी, इंद्रियाती चोरुनी जेवी तयाशीच आली. ज्ञानेश्वरीचं जेवण जेवत असताना इंद्रियाला मात्र चोरून जेवा लागत. कारण इंद्रिय जर इकडे तिकडे अस्तव्यस्त गेले तर हे जेवण आपल्याला मिळत नाही. कारण आपण बसलो श्रवण करायला, मन गेलं फिरायला, मग आपल्याला हे जेवण जेवता येत नाही. आपण बसलो श्रवण करायला पण कान ऐकत येत बाहेरचं, मग जेवता येत नाही. इंद्रिया ते चोरून जेवी, मनाला एकाग्र करून त्या ठिकाणी हे जेवा लागतं. कशा पद्धतीनं? माऊली म्हणतात, आईशी हळूवार पण जरी येईल तरीची उपयोगा जाईल, एरवी गोठी होईल मुख्य बाहेरची. ज्ञानेश्वरी श्रवण करत असताना एकाग्र मन हळूवारपणाने, नाहीतर आंधळ्या बाहेरसारखं काम होईल म्हटले. आंधळा आणि बाहेर दोघ जण गेले मिरच्या चोऱ्या, आणि तिथं त्या ठिकाणी गेल्यानंतर आंधळ्याला दिसत नाही, आंधळ चोरायला लागलं मिरच्या, पण त्याच्या हाताला पालाच यायला लागला, कारण ते दिसत नाही. आणि म्हणून ते बैऱ्याला म्हणाले पालाचे जरा जास्त, मिरच्या दिसत नाही, पाला आहे. बैर म्हणते गोळाला पळा पळा, दोघं एकामेकाच्या पुढे पळायला लागले. आंधळा म्हणतो पाला, बैरा म्हणतो गोळा. तसं जर एकाग्रमन नाही झालं तर आंधळ्या बैऱ्या सारख्याच आपलं ज्ञानेश्वरी ग्रंथ ऐकून कशा पद्धतीनं होईल. आणि म्हणून हळूवारपण आला पाहिजे. जसा जो भुंगा कमळाच्या फुलावर बसल्यानंतर अगोदर रुनू करतो, आवाज करतो, पण एकदा बसला आणि त्या फुलातला सुगंध घ्यायला लागला की वास त्याला बाहेरचं काहीच सुचत नाही, कोण आलंय कोण गेलंय. फक्त तो कमळाच्या फुलावरती बसून एकाग्र होऊन त्या कमळाच्या फुलाचा सुगंध फक्त सेवन करतो. मग कोण आलंय का कोण गेलंय काय त्या भुंग्याला काहीच कळत नाही. सुगंध सेवन करत असताना दिवस मावळला, कमळ मिटून गेलं तरी देखील त्याला कळत नाही, तो अडकून पडतो. पण सुगंध मात्र अत्यंत एकाग्रतेने सेवन करतो. तशा पद्धतीनं ज्ञानेश्वरी ग्रंथ सेवन केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. माऊली म्हणतात त्या भुंग्याला, रुनु जुनु रे भ्रमरा, सांगितो आवगुण, एक तुझा रुंजूनपण अवगुणा सोड आणि एकाग्र झालं की फुलाचा आनंद तुला मिळेल. तसं ज्ञानेश्वरी ग्रंथ ऐकत असताना एकाग्र पद्धतीने ऐकायचे. माऊली म्हणतात, ज्याला आत्मबोधाची आवड आहे त्याला ज्ञानेश्वरी ग्रंथ गोड वाटत. जी आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग सुखाची कुरवडी, ते वाचून येथेची गोडी नेनती आणि केली. असा असणारा हा सुंदर ज्ञानेश्वरी ग्रंथ, त्याचं श्रेष्ठत्व एवढं श्रेष्ठ आहे. आपण किती जरी वर्णन केलं तरी ज्ञानेश्वरीचं श्रेष्ठत्व संपणार नाही. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. संत शांत श्रीमंत एवढे मोठे अधिकारी एकनाथ महाराज ज्ञानेश्वर, त्या ठिकाणी नाथ महाराज म्हणतात, बस तुम्ही ज्ञानेश्वरी भाव धरून वाचा, तुमच्यावर हरी कृपा करतो, देवाची कृपा. कारण नाथ महाराज म्हणतात, मी बोलत नाही, गीतेमध्ये स्वतः भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, स्वमुखाने सांगितलं, माझी गीता, माझी ज्ञानेश्वरी, माझी गीता जो कोणी वाचेल ना, मी स्वतः त्याच्यावर कृपा करतो, मी त्याचा दास होतो. स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी स्वमुखाने सांगतो, अर्जुनाला प्रश्न निर्माण झाला होता, म्हणून ही मी श्री गीता अर्जुनाचा प्रश्न सोडण्याकरता स्वतः त्याच्या रथाच्या असणाऱ्या दांड्यावरती बसून रथाचा सारथी होऊन मी अर्जुनाला ही गीता उपदेश केलेला आहे. अर्जुनाला प्रश्न पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री.
अर्जुनाला जड प्रश्न निर्माण झाला आणि अर्जुनाचा हा मोह जाण्याकरता, प्रश्न जाण्याकरता आणि अर्जुन त्या ठिकाणी ज्ञानी होण्याकरता अर्जुन या भ्रमात गुंतला होता आणि भ्रम सुटण्याकरता स्वतः भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. म्हणून गीता ग्रंथ अत्यंत वेदापेक्षाही, उपनिषदापेक्षाही आणि महाभारतापेक्षाही श्रेष्ठ आहे. वेद भगवंताच्या श्वासोश्वासातून वर्ण्यातून निर्माण झाला. देव झोपले, माणसं नाही का झोपल्यानंतर घोरतात. काही तर प्रवचनात बसल्यावर मी झोप येते म्हणून घोरते. इथं नाही, दुसरी माणसं घोरतात आणि घोरण्यामध्ये काहीच घोरणं खारच्यात असतं, काहीच मोठीने असतं, काही झोपीत बरळतात. नाही का नाही, आपली मुलं बरेच बरळतात संस्थेत. काहीचे दिवसा गीता वाचतात, ते झोपीमध्ये पण बरळतात. काही बोलच वाचित 12-1 वाजता कार्यक्रम यावा, पोरं झोपलेले तिथं बघावं, धागी नसता. मला वाटलं जागच आहे का. मग तिथं जाऊन पाहिलं तर ते झोपलेलं होतं आणि झोपीत बोल वाजितोय धागी नसता. झोपीमध्ये देखील माणसं बरळतात. काही चांगलं बरळतात, काही दिवसा जे बोलतात ते संध्याकाळी सगळं बोलतात. आणि म्हणून दिवसा काय बोलले म्हणून बरळणाऱ्या माणसात संध्याकाळी उशाला जाऊन बसायचं. ते संध्याकाळी तीच कॅसेट बोलते कळतंय दिवसा काय बोललाय ते. संध्याकाळी ए साईड तर दिवसा ए साईड तर संध्याकाळी बी साईड सुरू होती त्याची. तसं देवही बराळला महाराज, पण देवाच्या बराळण्यामधून वेद निर्माण झाला. जयाचे श्वासोश्वासी आणि जन्म झाला वेद राशी. ज्याच्या श्वासोश्वासातून वेद राशीचा जन्म झाला, कारण तो देवच होता. त्याचं बराळण्यामध्ये वेद निर्माण झाला, सगळ्यात श्रेष्ठ वेद. कारण वेद माणसाचं कल्याण करणारा वेद आहे असं सांगितलेलं आहे. वेद एवढा श्रेष्ठ आहे, एखाद्या वेळेस देवाला नाही मानलं तरी चालतंय, पण वेदाच्या निरोप नक्कीच. वेदाचा निरोप आपण जर झिडकारला तर देवाला आवडत नाही. कारण देव म्हणतो वेदात श्रेष्ठ ज्ञान मी सांगितलेलं आहे. जया अति आपुली कृपा याने वेदाचे निरोप आनंद केले. ज्यांना आपलं कल्याण करून घ्यायचं असेल त्यांनी वेदाला झिडकारायचं नाही, वेदाप्रमाणे वागायचं. वेदाला माऊली म्हटलेलं आहे, आई म्हटलेलं आहे का नाही. एक जन्म देणारी आई आहे, दुसरी संत आई, देव आई आणि वेद माता आहे.